आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, तर ठाणे कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर यासह हार्बरच्या वाशी नेरूळ दरम्यान आणि पश्चिम मार्गावरच्या सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असेल। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांची लॉटरी लवकरच, तर काही महिन्यांमध्ये 2000 घरांसाठी लॉटरी काढणार। ठाण्यातील चितळसरमध्ये सर्वाधिक 1173 घरांचा समावेश। बीकेसीमध्ये लवकरच रुग्णालय, तर भूखंडांसाठी आता ज्युपिटर फोर्टिस या रुग्णालयांच्या निविदा। एमएमआरडीएला 2974 कोटी मिळण्याची शक्यता, तर तिजोरीमध्ये आणखी किमान 656 कोटी रुपयांची भर पडणार। मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयामध्ये आता बोन मॅरो ट्रान्सप्लांट होणार, तर 14 यासह इतर वर्षांखालील मुलांना हे उपचार 10 वर्षांपर्यंत मोफत दिले जाणार। केंद्राच्या पायाभूत सुविधांसाठी 18 कोटींचा खर्च। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकावर आतापर्यंत 229 कोटींचा खर्च। स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण होऊन दुसऱ्या टप्प्यातील काम सुद्धा सुरू। उन्हाळी सत्र परीक्षांच्या आता अंतर्गत मूल्यांकनाचं गुण वेळेत भरा, अन्यथा दंडात्मक कारवाई। विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण लेखी परीक्षेच्या 1 आठवड्याच्या आधीच ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे आदेश। मुंबई विद्यापीठानं दिले आदेश। सलग दुसऱ्या दिवशी मुंबईचं तापमान 37 अंशांवर, तर पुढील काही दिवस तापमान चढच राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज। मूर्तिकारांना 1 मार्चपासून मागणीनुसार आता शाडूची माती उपलब्ध करून देण्यात येणार। पीओपी बंदीच्या अंमलबजावणीसाठी पालिकेचा निर्धार, तर मूर्तिकारांना शाडूची माती कमी पडू नये यासाठी महापालिकेच्या सूचना। वसईमध्ये 2 दुचाकींचा भीषण अपघात, तर 3 जणांचा यामध्ये जागीच मृत्यू। वसईच्या मधुबन परिसरातली घटना।